देशमुख न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। पहिला दिवस आहे। इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पहिलं पाऊल शाळेमध्ये पडत आहे आणि त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने सुरुवात आज या ठिकाणी होत आहे। जिल्हा परिषद शाळा असम ही शाळा मॉडेल स्कूल आहे। आज या 10-12 गावामध्ये आज ही केंद्र शाळा म्हणून ही शाळा कार्यरत आहे आणि या ठिकाणी आज सगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधा संपन्न अशी शाळा आहे। असम शाळा आज आपण पाहायला गेलं तर शाळेमध्ये आल्यानंतर अगदी पुण्या मुंबईतली शाळा असल्यासारखं वातावरण आहे। सगळ्या दृष्टीने ही शाळा अत्यंत सुसज्ज आहे। प्रत्येक वर्गामध्ये आपल्या सगळ्या मुलांना जे डिजिटल शिक्षण आहे, स्मार्ट टीव्ही वेगवेगळे उपक्रम आहेत ते विद्यार्थ्यांना दाखवले जात आहेत। खेळाचं साहित्य आहे, भरपूर पुस्तकं आहेत, क्रीडांगण आहे, सगळे उपक्रम शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने राबवले जात आहेत। शिक्षक सुद्धा अत्यंत तळमळीनं आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना शिकवत आहेत। शाळेची गुणवत्ता ही अत्यंत चांगली आहे। त्यामुळे मी सगळ्या पालकांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। जिल्हा परिषद शाळा आळसंदी येथे इयत्ता पहिलीतील मुलांचा प्रवेशोत्सव संपन्न झाला। यावेळी 49 पैकी 45 मुलांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली। पालकांचीही उपस्थिती होती। पहिल्या दिवशी प्रवेश करत असताना मुलांच्याही चेहऱ्यावरती उत्सुकता, आनंद पाहण्यासारखा होता। त्यामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। खानापूर पंचायत समितीचे गट शिक्षण विस्तार अधिकारी राजेश सर यांच्या हस्ते मुलांना गणवेश व पुस्तके वाटप केली। गुलाब पुष्प देऊन सर्व मुलांचे मुलींचे स्वागत केले। मुलांना लाडूचे वाटप केले। ट्रॅक्टर ट्रॉली सजवून मुलांना घेऊन फेरी देखील काढण्यात आली। यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका बोलताना म्हणाले की जिल्हा परिषद मॉडेल स्कूल संदेशमध्ये प्रवेशोत्सव हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी खानापूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आणि श्री राजेश सर उपस्थित होते। आमच्या शाळेचा एकूण पटनोंदणी सर्वेक्षणामध्ये आढळलेली मुलं 49 आहेत। आज आमच्या शाळेमध्ये 45 मुलं आम्ही दाखल केलेली आहेत आणि 100% पटनोंदणी करण्याचा आमचा मानस आहे। त्याचप्रमाणे दुसरी, तिसरी, चौथी या वर्गामध्ये सुद्धा इंग्लिश मीडियम शाळेतून येणाऱ्या मुलांचा भरणा जास्त आहे। यावर्षी आम्ही आमच्या शाळेचा पट वाढवून शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून निश्चित जास्तीत जास्त गुणवत्ता वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। यासाठी आम्हाला आमच्या शाळेची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश साळुंखे, सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच अजित भैया जाधव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, पालक यांचं चांगल्या प्रकारे सहकार्य लाभतं आणि या सहकार्यानेच आम्ही आमची शाळा प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमच्या शाळेमध्ये आम्ही लोकसहभागातून बाला पेंटिंग केलेलं आहे आणि वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा सुद्धा आमचा मानस आहे आणि अशा प्रकारे आम्ही आज शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला।